नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। आज मी तुम्हाला दाखवते ओल्या पावट्यापासून भाजी। त्याच्यामध्ये मी वांग, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा घातल्या आणि ही भाजी छान खूप चवीला सुंदर लागते आणि आपण चपाती भाकरी सोबत खाऊ शकता। आता त्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो घ्यायचा, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर मी कढई ठेवली। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। 2-3 चमचे तेल घालायचं। तेल छान गरम करून घ्यायचं। तर तेल गरम झाले, याच्यामध्ये मी अर्धा चमचा राई घातली आणि अर्धा चमचा जिरं घालायचं। ही राई छान तडतडली की आपण याच्यामध्ये आता कढीपत्ता घालूया। 5 ते 6 पानं कढीपत्त्याची घालायची आणि ती छान तशी झाली की मग हिंग घालायचा अर्धा चमचा आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा। तो आपण या तेलामध्ये फ्राय करूया। आता असा एक मोठा कांदा घेतला बारीक चिरलेला आणि तो असा फ्राय करून घ्यायचा, गुलाबीसर होईपर्यंत थोडा फ्राय करायचा। आपण अशा प्रकारे हा कांदा आता फ्राय झालाय बघा। आता आपण एक मोठा टोमॅटो घेतलाय, तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आणि त्या कांद्यावरती घालायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं, म्हणजे कसं कांदा आणि टोमॅटो लगेच शिजला जातो। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। कांदा टोमॅटो छान मिक्स झाला पाहिजे। अशा प्रकारे आपण हा छान असा आता मिक्स करून घेतला। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा आता आलं लसूण पेस्ट टाकली, ती सुद्धा छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये। कांदा टोमॅटोला लागली पाहिजे अशी छान। नंतर अर्धा चमचा हळद घालायची, 1 ते 1.5 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा मी किचन किंग मसाला घातलाय। तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। अशा प्रकारे हे छान असं आता मिक्स करून घ्यायचा। मसाला छान याला लागला पाहिजे। थोडी मी कोथिंबीर घालते त्याच्यामध्येच, कारण कोथिंबीर घातल्याने वास छान येतो, म्हणून कांद्यावरतीच कोथिंबीर परतायची। आणि माझ्याकडे वाटण तयार असतं, मी मागे तुम्हाला दाखवलं रेसिपीमध्ये। कांदा खोबऱ्याचं वाटण असतं, सुकं खोबरं कांदा छान भाजून वगैरे त्याच्यामध्ये आलं लसूण थोडा 1 चमचा गरम मसाला टाकून मी मिक्स करून असा वाटण माझं तयार असतं। ते वाटण मी घातलं ह्याच्यामध्ये। थोडं पाणी घालायचं आणि वाटण छान असं परतून गेलं पाहिजे, कारण करपतं ना, म्हणून थोडं 2 चमचे पाणी घातलं। आता हे पाणी घालून झालं की त्याच्यावरती थोडा वेळ 2 मिनिटं झाकण ठेवूया, म्हणजे मसाला सगळा पूर्ण छान शिजला जाईल। आता बघा मसाला शिजला गेला। आता ह्याच्यामध्ये ही आपण सगळी भाजी घालूया। ओला पावटा, वांग, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा, ह्या सुद्धा आपण आता ह्या तेलावर छान परतायच्या आहेत मसाल्यामध्ये। अशा प्रकारे बघा हा संपूर्ण ही भाजी घालून घ्यायची। आता ही संपूर्ण भाजी मिक्स करून घेऊया। पुन्हा मसाला सगळ्या भाजीला लागला पाहिजे। अशा प्रकारे आपण आता ही भाजी सगळी मिक्स करून घ्यायची बघा। अशा प्रकारे याला संपूर्ण मसाला लागला की नाही, छान पैकी मसाला लागतो असं परतले की। आणि आपण आता ह्याच्यावरती थोडं आपल्या चवीनुसार मीठ घालायचं। आपण पहिला थोडं मीठ घातलेच आहे, अर्धा चमचा, त्यानुसार आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ सुद्धा घालून आता सगळं हे मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे छान मिक्स झालं पाहिजे, मसाला सगळा लागला पाहिजे। सगळं असं छान मिक्स झाला मसाला सगळा। 1-2 मिनिट आपण झाकण ठेवूया, म्हणजे सगळ्या भाजीला आपला मसाला लागला जाईल। आणि वरती ताटामध्ये पाणी ठेवूया। म्हणजे आता बघा पाणी सुद्धा गरम झालंय आणि ह्याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही। गरम पाणी घातलं की कशी भाजी पटकन शिजली जाते। अशा प्रकारे झालं। आता संपूर्ण आता पुन्हा मिक्स करून घेऊया। पूर्ण भाजीला आता मसाला आपला लागलाय। आता मी ताटाचे पाणी ठेवलेलं गरम, तेच पाणी ह्याच्यामध्ये घालते, कारण ह्याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही। जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे पाणी घाला। आता हे आपण 5 ते 10 मिनिटं शिजायला ठेवूया। त्याच्यावर पुन्हा झाकण मारते आणि पुन्हा अर्धा ग्लास मी पाणी घालते। जर आपल्याला भाजी जर घट्टसारखं वाटलं तर हेच पाणी आपण भाजीमध्ये घालायचं आणि 10 मिनिटं आता शिजून देऊया। भाजी छान शिजली पाहिजे। हे बघा आता त्याला छान अशी उकळी आली।
आता ह्याच्यामध्ये भाजीला पाणी बरोबर आहे अंदाजे. तुम्हाला आणखीन पातळ पाहिजे असेल तर थोडं घाला पाणी. आता ही भाजी छान शिजली गेली. मी गॅस बंद केला. आता तुम्हाला मी एका बाउलमध्ये काढून दाखवते. हे बघा, मस्त असं रसासकट भाजी छान लागते. ही चपाती भाकरी किंवा भातासोबत खाल्ला तरी छान लागते ही भाजी. टिफिनला द्यायला सुद्धा सकाळचं छान वाटतं. टिफिन मध्ये देऊ शकतात. मुलं सुद्धा आवडीने ही भाजी खातात. पण असं ग्रेव्हीवाली भाजी करायची, सुकी जास्त करायची नाही भाजी. अशा प्रकारे बघा ही भाजी तयार झाली. ही भाजी आता माझी तयार झाली. अशी तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागते चवीला.